मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. कर्नाटक राज्यामध्ये सर्वश्रुत असा एकमेव ग्राम तो म्हणजे कडवाड. निसर्गरम्य व नयनमनोहर अशा कडवाड गावात अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. हा सर्व परिसर वनराईने नटलेला आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. भगवान कमलापती नारायण विष्णू अवतार श्रीमन नरसिंह हे एक जागृत व शाळीग्राम रूपी श्रद्धास्थान आहे. हे आपल्याला कडवाड या गावात गेल्यावर कळू शकेल. आता आपण ह्याच नरसिंह देवाची जत्रा बघणार आहोत. हा कार्यक्रम पौष शुद्ध शाकंभरी पौर्णिमा या तिथीस होतो. या नरसिंह देवाचा संपूर्ण जत्रोत्सव प्रतिवार्षिक प्रमाणे नियोजनबद्ध व संपूर्ण धार्मिक व विधिपूर्वकरित्या थाटात संपन्न होतो. सर्व विश्व, सर्व चराचर, सृष्टी, अनेक भगवंतांचे अवतार, सर्व विश्व ज्या देवतेच्या श्रीचरणी आहे तोच साक्षात परमात्मा नारायण महाविष्णू म्हणजे श्रीमन नृसिंह भगवान. हा परमात्मा म्हणजे साक्षात विश्वकर्मा, विश्वात्मा, नानारूपी आणि तोच सर्वांना शोकनाशक असून या सर्व विश्वाचा तारण करता आहे. तो जगज्जेठी या जगाचा पालन करता म्हणजे श्रीमन नरसिंह देव. जत्रा उत्सवात तन मन धनपूर्वक सहभागयुक्त अनुभव घेण्याचं भाग्य सर्व नृसिंह भक्तांना लाभतं. श्री नरसिंह देवाचा प्रमुख उत्सवाचा दिवस म्हणजेच पौर्णिमा. सदर दिवशी या देवाचे वंशपरंपरागत अर्चक सप्रे कुटुंबीय हे नित्य नेमाप्रमाणे देवघरात नरसिंह शाळीग्राम देवाची पूजा, महानैवेद्य, मंगलारती समर्पण करतात. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. नंतर काही क्षणातच देवाची लालखी नौकेमध्ये बसवली जाते. यावेळी मोठ्या गजरात नरसिंह देवाचा जय जयकार होतो आणि ह्याच गजरात नरसिंह देवाचं प्रयाण महासागरातून अत्यानंदमयी वातावरणात जलसफर करत सर्वांना आशीर्वाद देत भगवंत आपल्या मूळ स्थानी कुर्मगडावर पोहोचतात आणि मग पुन्हा एकदा देवाचा मोठमोठ्याने जय जयकार होतो. आणि सगळ्या भाविकांच्या बरोबर अनंत केशव, नारायण, विष्णू, हरी अशी अनंत नामे भगवंताची म्हणजेच लक्ष्मीपती नरसिंह देवाची, ज्याचा उत्सव मागील अनेक वर्षापासून इथे संपन्न होतो. तो आजतागायत इथे अखंड चालू आहे. ಸ್ವಾಮಿ ಎದುರಲ್ಲಿ ನಿಂತ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೈಯಲ್ಲಿ ರೋಮಾಂಚನ. देवाला नवस बोलून प्रथम दिवसीय कार्यक्रम संपन्न होतो. दिवस उगवला विसर्जनाचा असं म्हणता म्हणता कुर्मगडावर पहाट कधी होते काही कळतच नाही. मग सर्व भोई समाज एकत्र होऊन नरसिंह देवाची स्वारी लालखीतून पुन्हा कारवार मार्गे कडवाडच्या दिशेने वळू लागते. सर्वप्रथम सप्रे दाम्पत्य देवाला नारळ ओवाळून मंगलदीप ओवाळतात आणि देवाला घरात घेतात. अशा प्रकारे सुसंपन्न होतो शाकंभरी पौर्णिमा नरसिंह देवाचा जत्रा महोत्सव. प्रत्येक वर्षी आणि कुठल्याही संकटाविना